छबू पळाली सासरला सिनेमा नुकताच रिलीज झालाय। सिनेमातून ऐन लग्नाच्या दिवशीच घरातून पळालेल्या छबूची धमाल कथा आपल्याला पाहायला मिळेल। अभिनेत्री मैथिली जावकर आणि अशोक शिंदे या सिनेमात मुख्य भूमिकेत असून त्यांच्याशिवाय विजू कोटे, विजय कदम, विजय पाटकर यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत। पुढच्या आठवड्यात हा सिनेमा मुंबईतल्या प्लाझा आणि भारत माता थिएटर्समध्ये रिलीज होतोय। या सिनेमाला सगळीकडे कसा प्रतिसाद मिळाला आणि या सिनेमाचं वेगळेपण नक्की काय ते खुद्द मैथिलीकडूनच जाणून घेतले आमचा रिपोर्टर विराज मुळेने। का काढतो रे माझे फोटो? अरे अरे आणि कॅमेरा इकडे। छबू काय झालं काय? छबू काय झालं? तुला किती वेळा सांगितले लोकांसमोर मला छबू म्हणू नको म्हणून। माझं नाव कुसुम आहे ना। हो का? मला माहितीच नव्हतं। छबू पळाली सासरला हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा नुकताच रिलीज झालाय आणि आपल्याबरोबर आहेत या सिनेमातल्या अभिनेत्री मैथिली जावकर। जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की या सिनेमात काम करण्याचा आणि त्याची निर्मिती करण्याचा त्यांचा अनुभव किती वेगळा होता ते। आणि पहिला प्रश्न हाच आहे की एखाद्या सिनेमा आपण स्वतः त्यात कामही करावं आणि त्याची निर्मिती आपण करावी, एवढं मोठं आव्हान का स्वीकारावं असं वाटलं? आव्हान ॲक्च्युली म्हणजे मी स्वतःहून नाही स्वीकारलं, ते आलं ओघानीच ते आलं सगळं। आणि या फिल्ममध्ये एकाच वेळेस मी 7 डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे। कथा, पटकथा, संवाद, नृत्य दिग्दर्शन, क्रिएटिव्ह हेड, सहनिर्माती आणि छबूची मुख्य भूमिका। या गोष्टी मुद्दाम स्वीकारल्या नाहीत, त्या ओघानी आल्या एक एक करत माझ्याकडे आणि त्या मी करत गेले असं झालं। बरं, छबू पळाली सासरला असं म्हटलं कीच हे कुठल्या तरी छबूची कथा असेल असं वाटतं। मुळात असं ट्रिकी नाव का दिलंय आणि काय तिची कथा आहे ती काय सांगाल? ओरिजिनल संकल्पना किंवा कॉन्सेप्ट आपण जी म्हणतो ती संध्या ब्रिद आणि आमचे निर्माते मंगेश ठाणगे यांची आहे। आणि ट्रिकी नाव दिलं यासाठीच कारण एक तर ते ॲप्रोप्रिएट आहे, म्हणजे छबू जी आहे, जी मुख्य नायिका आहे, ती घरातनं पळते आणि ती तिच्या साखरपुड्यातून पळते, तर ते ॲप्रोप्रिएटसुद्धा आहे, त्यातून रोमॅन्टिक थोडा अंदाज येतोय लोकांना आणि ही कॉमेडी पण आहे, म्हणून हे कॉमेडी नाव असं ठेवलेलं आहे। अय्या हे काय? कोणाला बोलू नका। नाही खऱ्या वाघाचं नख आहे। मग ते लाल कसं? वाघाने नेल पॉलिश लावला होता। काय या सिनेमाची कथा आहे आणि काय त्याचं वेगळेपण आहे? छबू ही जी मुख्य नायिका आहे तिचं लग्न आई वडील ठरवतात आणि तिला ते मान्य नसतं, म्हणून ती साखरपुड्यातून घरनं पळून जाते। आता ती पळून कुठे जाते, मग तिला मुख्य नायक कसा भेटतो किंवा तिचं कुणाशी लग्न होतं, आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी होतं की तिच्या प्रियकराशी होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असतील तर ही फिल्म बघायला पाहिजे थिएटरमध्ये जाऊन। छबू पळाली सासरला मला सांगा की अशोक शिंदे यांना तुम्ही या सिनेमात लीड रोल ते करतायत, तर त्यांनाच कास्ट करावं असं काय वाटलं आणि काय यावेळी या सिनेमाद्वारे ते एक नवा रेकॉर्ड तयार करतायत, त्या रेकॉर्डबद्दलही आम्हाला सांगाल? त्यांना कास्ट करावं असं यासाठी वाटलं कारण रोमॅन्टिक हिरो हवा होता, ॲट द सेम टाईम कॉमेडी पण करायची होती आणि यामध्ये खूप इमोशनल सीन्ससुद्धा आहेत, इमोशनल किंवा सेंटिमेंटल, भावूक जे आपण म्हणतो, आणि या सगळ्या गोष्टी करू शकतील असा देखणा हिरो हा फक्त अशोक शिंदे आहे असं आत्ताच्या घडीला जी काम करतायत लोक त्यातला वाटला। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशोक शिंदे यांची त्यांच्या करिअरमधली ही 111वी फिल्म आहे, हा त्यांचा रेकॉर्ड आहे। जे मराठीतले जे एक दिग्गज आपण सेलिब्रिटीज म्हणू शकतो, विजय चव्हाण, विजय पाटकर, अतुल परचुरे, दीपक शिर्के, सविता मालपेकर, संजीवनी जाधव, माधवी जुवेकर, मैथिली वारंग, त्यानंतर विजू खोटे आणि स्वतः दिग्दर्शक विजय पाटकर आणि दिग्दर्शक विनय लाड हे 2 दिग्गज दिग्दर्शकसुद्धा इथे अभिनय करतायत या सिनेमामध्ये। मला ती कुसुम माहिती आहे जी झाशीच्या राणीसारखी रंपाट घोडा चालवते, बेधडकपणे गुंडांवर तुटून पडते, सर देशमुखांना धाडसाने हॉस्पिटलला नेते। बरं मॅडम, या सिनेमाचा प्रीमियर तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलाय असं आम्हाला कळलंय, त्याबद्दलही आम्हाला सांगा। या फिल्मचा प्रीमियर भव्य दिव्य असा सिटीलाईट सिनेमामध्ये झाला 14 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता। आणि खासियत अशी की या सिनेमामध्ये मी घोड्यावरनं पळते, म्हणजे छबू जी आहे नायिका, म्हणून या सिनेमाच्या प्रीमियरला मी घोड्यावरून आले होते, खऱ्या घोड्यावरून खरं हॉर्स रायडिंग करून आले होते आणि हे जरा थोडं वेगळं झालं होतं, म्हणजे तिथे सगळ्या लोकांनी बघणाऱ्या ह्याची खूप मजा घेतली। आणि दुसरी गोष्ट, कुमार सानू जे हिंदीतले सुप्रसिद्ध गायक आहेत ते खास या प्रीमियरसाठी आले होते आणि कुमार सानूनी आपल्या सिनेमात छबू पळाली सासरलामध्ये 2 गाणी पण गायलेली आहेत। अशोक शिंदेना त्यांनी प्लेबॅक दिलेला आहे आणि मला साधना सरगम यांनी प्लेबॅक दिलेला आहे, तर म्हणून ते खास प्रीमियरसाठी आले होते। बाकी इंडस्ट्रीतले बरेच दिग्गज कलाकार, दिग्दर्शक हे सुद्धा प्रीमियरला उपस्थित होते।
मला सांगा की कुठल्याही रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमाचा आत्मा जो असतो त्याचं संगीत असतं. संगीताच्या बाबतीत काय वेगळेपणा या सिनेमाच्या म्युझिकमध्ये आहे आणि कोणी ते संगीत दिलं? या फिल्मचं संगीत अशोक पत्की यांनी दिलेलं आहे आणि पत्की काकांनी मी इतकं म्हणजे खरंच मनापासून सांगेन की ज्या ज्या सिच्युएशन्स आहेत त्या सिच्युएशन्समध्ये चपखल बसतील अशी सुंदर गाणी केलेली आहेत. म्हणजे कुठलंच गाणं 6 गाणी आहेत खरं तर, पण कुठलंच गाणं ओढून ताणून आणलं आहे आणि मुद्दाम घातलं आहे त्याच्यामुळे स्पीड स्लो झाला आहे असं वाटत नाही. म्हणजे मलाच काय कोणालाच असं वाटत नाही. सगळे म्हणाले की 6 गाणी आहेत पण फिल्म बघताना असं जाणवत नाही आहे. तर 5 गाणी अशोक पत्की काकांनी केली आहेत आणि एक हळदीचं गाणं आहे ते अशोक वांगणकरांनी केलेलं आहे. आणि सगळी गाणी खूप सिच्युएशनल आणि त्या ॲप्रोप्रिएट सिच्युएशनमध्ये चपखल बसणारी अशी येतात जी एंटरटेनिंग आहेत. आणि आता जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगेन की छबू पळाली सासरला ही एक धमाल एंटरटेनिंग फिल्म आहे. याच्यातनं कुठलाही संदेश देण्याचं किंवा काही शिकवायचं आहे काही मेसेज द्यायचा आहे असा अजिबात आमचा हेतू नाही आहे. ही फिल्म धमाल कॉमेडी रोमॅन्टिक आहे. सुंदर गाणी आहेत. 2.25 तास धमाल एंटरटेनमेंट डोकं बाजूला ठेवून ही फिल्म बघायची केवळ निखळ मनोरंजनासाठी. आणि आशा करूयात की ही फिल्म बघायला नक्की प्रेक्षक थिएटर्सपर्यंत जातील. तर या होत्या मैथिली जावकर जे आपल्याला सांगतायत की छबू पळाली सासरला हा एक वेगळ्या जॉनरचा सिनेमा आहे जो पाहून एक निखळ करमणूक मिळवल्याचा आनंद आपल्याला नक्की मिळेल. कॅमेरामॅन गणेश कानडेसह विराज मुळे, साम टीव्ही, मुंबई. छबू जरी तू तिथे जरी मी इथे तरी एक श्वास, जरी तू तिथे जरी मी इथे तरी एक श्वास, मी तुझ्या आसपास तू माझ्या आसपास.